माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आणि ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त टर्न आणि ट्विस्ट जो आहे तो लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे। कारण आता मित्रांनो, ज्यावेळेस इकडे राणीने कोर्टामध्ये केस जिंकलेली असते तेव्हापासून विक्रांत आणि उर्मिला जे आहेत ते राणीवर खूपच रागावत असतात। कारण आता इकडे या विक्रांतने हँड रायटिंग एक्सपर्ट जो आहे त्याला हाताशी धरून सुद्धा काहीच उपयोग झालेला नसतो। कारण राणीने अगदी हुशारीने सर्व काही कोर्टामध्ये पुरावे दाखवून या विक्रांतला आणि उर्मिलाला चांगलंच तोंडावर आपटवलेलं असतं आणि त्यामुळे इकडे आपली राणी जी आहे ती ह्या विक्रांतला खूपच भारी पडलेली असते। आता तर मित्रांनो, ज्यावेळेस इकडे राणीचा गृहप्रवेश होणार असतो त्यावेळेस या विक्रांत आणि उर्मिलाने तर वेगळाच एक डाव आखलेला असतो। काही जरी झालं तरी पण मी फॅक्टरी जी आहे ती कुणाच्याच हाती जाऊन देणार नाहीये, ती विकून मी लांब निघून जाणार आणि दोघे फक्त आईश करणार असं ह्या विक्रांतने प्लॅनिंग केलेला असतो। परंतु जेव्हा राणी आणि इंद्रा जे आहेत त्यांना ह्या विक्रांतचा प्लॅन समजलेला असतो, त्यांनी आता इकडे सर्व काही कामगार जे आहे त्यांना हाताशी धरत एक खूप मोठं वचन दिलेलं असतं। ज्यावेळेस इकडे आता राणी आणि इंद्रा इकडे मुंबईला गेलेले असतात तेव्हा आता इकडे या विक्रांतने जे उद्योगपती असतात त्यांना आता फॅक्टरीची जी काही प्राइस आहे ती अगदी 12 कोटीपर्यंत सांगितलेली असते आणि त्यामुळे ही उद्योगपती जे आहेत फॅक्टरीची एवढी किंमत पाहून आता खूपच तोंडाला हात लावत असतात आणि इकडे विक्रांत आणि उर्मिला जे आहेत आपल्या फॅक्टरीचे एवढे पैसे येणार त्यामुळे आता ते खूपच खुश असतात आणि आपण ह्या पैशामध्ये दुसऱ्या देशामध्ये जाऊन अगदी छान प्रकारे जीवन जगू शकतो असं पण दोघांचं प्लॅनिंग झालेलं असतं। आणि ज्यावेळेस इकडे इंद्रा आणि राणी इकडे मुंबईला आलेले असतात तेव्हा आता ह्या विक्रांतच्या माणसाने सर्व काही राणी आणि इंद्रा मुंबईला गेले असल्याची बातमी जी आहे ती विक्रांतला दिलेली असते आणि तेव्हा विक्रांत खूप मोठमोठ्याने हसू लागतो आणि बोलतो की मी फक्त इथून पुढे आता भोग भोगा, तुम्हाला मी तर हे घर देणार नाहीये असं विक्रांत जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो। राणी आणि इंद्रा जेव्हा मुंबईला आलेले असतात तेव्हा आबासाहेब जे आहे ते मालतीला बोलतात की मला माहीत आहे माझी राणी जी आहे ती मला नक्कीच विश्वासामध्ये घेऊन माझं वचन आहे, जो मला शब्द दिलेला आहे तो ती पाळणार आहे। कारण तिने कोर्टामध्ये सुद्धा मला शब्द दिलेला होता की आबा तुम्ही काळजीच करू नका, मी तुमचा घर जे आहे ते तुम्हाला पुन्हा मिळवून देईल आणि फॅक्टरीसुद्धा। आता बघा मित्रांनो, आता राणी जेव्हा हा निर्णय घेत असते तेव्हा आबासाहेबांना खूप आनंद होत असतो आणि आबासाहेब मालतीला बोलतात की खरोखर माझी राणी जी आहे तीच माझा शब्द पुन्हा दिल्याशिवाय राहणार नाहीये। इकडे राणी आणि इंद्रा मुंबईवरून आलेले असतात तेव्हा मात्र मित्रांनो त्यांनी खूप पैसे आणलेले असतात आणि ह्या विक्रांतच्या व उर्मिलाच्या तोंडावर सर्व काही फॅक्टरीची जी काही रक्कम आहे ती फेकणार असतात। जेव्हा हे उद्योगपती आता फॅक्टरीचा लिलाव करण्यासाठी सर्वांसमोर आलेले असतात तेव्हा राणी आणि विक्रांत सुद्धा तिथे आलेले असतात आणि त्याच वेळेस विक्रांत जो आहे तो इंद्राकडे खूप रागाने बघत राहतो। फॅक्टरीमधील कामगार जे सर्व असतात ना ते सर्व आता ह्या विक्रांत आणि उर्मिलाच्याच बाजूने असतात। शेवटी त्यांना आबासाहेबांनी आपल्याला आत्तापर्यंत कशी साथ दिली, अगदी कुठलेच प्रश्न जे आहे ते आबासाहेबांनी आपल्याला उभे केलेले नाही, ते अगदी सर्व काही व्यवस्थित कंपनीमध्ये जे काही कामं सुरू होती ती अगदी आमच्या सर्व काही मनानुसारच होती। त्यामुळे आता हे कामगार जे आहेत ते सर्व ह्या इंद्राला आणि ह्या आबासाहेबांना काहीच म्हणायला तयार नसते, ते सर्व आता ह्या आपल्या दोघांच्याच बाजूने असतात आणि इकडे आता विक्रांत जो आहे तो एकटाच पडलेला असतो। इकडे ही उर्मिला तर खूपच खुश होऊन हुरळून गेलेली असते कारण तिला विक्रांतने रूममध्ये सांगितलेलं असतं की 12 कोटींची ऑफर जी आहे मी ती सर्व उद्योगपतींसमोर ठेवलेली आहे, बघूयात आपण नेमका आता केवढ्याचा लिलाव होतो तो असं। पण जेव्हा इकडे हा विक्रांत बोलत असतो त्यामुळे आता उर्मिलाला वाटत असतं की आता खूप पैसे येणार आणि आपल्याला आता बाहेर जपानला जायचं आहे। एकदा मी जपानमध्ये गेले तर मी मागच्यांचा कुणाचाच विचार करणार नाही, ह्या स्वप्नामध्येच आता ही उर्मिला पूर्णपणे बुडालेली असते। एकदाच कधी ही फॅक्टरी विकतोय आणि कधी जपानला जातोय याकडेच या उर्मिलाचं पूर्णपणे लक्ष लागलेलं असतंय। त्यानंतर इकडे आता विक्रांतला माहीत नसतं की राणी आणि इंद्राच आपली फॅक्टरी ही घेणार म्हणून। जेव्हा ते सर्व उद्योगपती तिथे आलेले असतात आणि जेव्हा आता सर्व उद्योगपतींनी ही जी काही विक्रांतची ऑफर ऐकलेली असते त्यापेक्षाही 2 कोटी रुपये जे आहेत ते आपण जास्त द्यायचे, परंतु फॅक्टरी जी आहे ती कुणाच्याच घशामध्ये जाऊन द्यायची नाही असं राणीने इंद्राला अगोदर मुंबईवरून येताना सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता राणी आणि इंद्रा जे आहे ते विक्रांतच्या तोंडावर 12 कोटी रुपयाच्या ऐवजी 14 कोटी रुपये द्यायला तयार होतात आणि विक्रांत तर आता पूर्णपणे ही रक्कम ऐकून पूर्ण वेडापिसा झालेला असतो। एवढी मोठी रक्कम राणी आणि इंद्रा चक्क आपल्याला फॅक्टरीची देतात, मग बाकीच्या
उद्योगपतींना कशाला फॅक्टरी द्यायची, आपल्याला जर बाकीच्यांपेक्षा 2 कोटी रुपये जर जास्त मिळतात तर आपण ही फॅक्टरी जी आहे ती इंद्रा आणि राणीलाच द्यायची, असं विक्रांत जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो. कारण आता त्याला पैशांची खूप हवं असते. कसा पैसा जास्त येईल आणि कशी ही माडिक इंडस्ट्रीज जी आहे ती आपण कशी विकून दुसरीकडे जायचं, एवढाच प्लॅनिंग ह्या विक्रांत आणि उर्मिलाच्या डोक्यामध्ये असतो. तेव्हा राणी आणि इंद्रा सर्व काही पैसे घेऊन जेव्हा तिथे आलेले असतात तेव्हा विक्रांत आणि ही उर्मिला जी आहे ती राणी आणि ह्या आपल्या इंद्राकडे बघत राहतात. तर इकडे सर्व काही पैसे जेव्हा राणी आणि इंद्रा ह्या विक्रांतला देतात तेव्हा गोट्या जो आहे, गोट्या हे सर्व बघत असतो. आणि गोट्याला जेव्हा कळतं की ही फॅक्टरी जी आहे ती आपल्या इंद्रा दादाने आणि राणी वहिनींनीच खरेदी केली, तेव्हा मात्र इकडे आता हा गोट्या जो आहे तो खूपच खुश होतो. आणि त्याची न्यूज जी आहे ती आता इकडे तो कामगारांना देण्यासाठी जातो आणि आबासाहेब मालतीला सुद्धा. जेव्हा आबासाहेब आणि मालती गोट्याच्या तोंडातून ही फॅक्टरी राणी आणि इंद्राने घेतली असल्याची सत्य मी जेव्हा आबासाहेब आणि मालती ऐकतात तेव्हा त्यांना दोघांनाही खूप आनंद होतो. आणि त्यांचा आनंद जो आहे तो कसा व्यक्त करावा ते त्यांना कळतच नसतो. त्यानंतर इकडे फॅक्टरीमधील कामगार जे आहे ते सुद्धा खूपच खुश झालेले असतात, कारण त्यांना आज रस्त्यावर यायची वेळ आलेली नसते. आबासाहेबांनी सुरुवातीला सुद्धा या मालतीला सांगून ठेवलेलं असतं की ही कंपनीतील माणसं म्हणजे माझ्या घरातली माणसं आहे, काही जरी झालं तरी पण मी त्यांना असं तोंडावर कुठेच पडून देणार नाही, हे असं पण आबासाहेबांनी रडत रडत मालतीला सांगितलेलं असतं. त्यामुळे सर्व कामगारांची काळजी जी आहे ती आबासाहेबांना दिसत असते. आणि आज तर चक्क ही कंपनी आपल्या इंद्रा आणि राणीनेच घेतली असल्याचे सत्य जेव्हा हे आपल्या सर्वांना समजलेलं असतं तेव्हा आता इकडे सर्वजण खूपच खुश झालेले असतात. कारण प्रेक्षकांनो, शेवटी आता इकडे ह्या फॅक्टरीचे मालक जे आहे ते राणी आणि इंद्रा झालेले असतात आणि विक्रांत आणि उर्मिला आता सर्व पैसे घेऊन जपानला जाणार असतात. तर बघा मित्रांनो, हुशार राणीने अगदी सर्व काही संयम ठेवून जी काही यशाची ढाल जी आहे ती तिने पुढे नेलेली आहे, तेव्हा आबासाहेब राणीचं खूपच कौतुक करणार आहे. तर बघूयात नेमकं आता पुढे काय होणार. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.